नमस्कार, मी स्नेहा. निवडणुका म्हटलं की प्रचार, सभा आणि आश्वासनं आलीच. पण जुन्नर तालुक्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने सर्वांचे डोळे पांढरे केले आहेत. प्रतिष्ठेच्या या लढाईत चक्क 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पण हा पैसा आला कुठून आणि याचा लोकशाहीवर काय परिणाम होतोय पाहूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा आता खाली बसला असला तरी चर्चा मात्र थांबलेली नाही. राजकीय जाणकारांच्या प्राथमिक अंदाजानुसार गेल्या 2 महिन्यात या निवडणुकीत तब्बल 100 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे. यातला मोठा हिस्सा हा अधिकृत नसून तो खासगी सावकार, पतसंस्था आणि मित्रांकडून घेतलेल्या कर्जाचा असल्याची चर्चा आहे. खर्चाची आकडेवारी आपण जर बघितली 100 कोटीहून अधिक असा अंदाज आहे. पैशाचा वापर, कार्यकर्त्यांची फौज, अलिशान गाड्यांचे ताफे, सोशल मीडियाची जाहिरात, छुपे मार्ग, रोख रक्कम, भेटवस्तू, तीर्थयात्रांचे आमिष, जिंकलो तरी कर्ज आणि हरलो तरी कर्ज अशी भीषण अवस्था सध्या उमेदवारांची झाली आहे. विजयी उमेदवाराला अभिनंदनाचे फोन येत असले तरी प्रत्यक्षात सावकारी देणी कशी फेडायची या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. तर पराभूत उमेदवारांना दुहेरी फटका बसला असून काही जुने उमेदवार अजूनही गेल्या निवडणुकांचे हप्ते भरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की जर एक निवडणूक लढवण्यासाठी कोट्यावधी रुपये लागत असतील तर सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्ता राजकारणात टिकणार कसा? निवडणुका ही आता सेवा न राहता गुंतवणूक झाली आहे का? निवडणूक आयोगाची भरारी पथक असतानाही हा पैशांचा खेळ रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका आता होत आहे. ही परिस्थिती केवळ जुन्नरपुरती मर्यादित नाही, तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. मतदारांनी आता सावध होण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? निवडणुकीतील हा वारेमाप खर्च कसा थांबवता येईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.